तरी लाज गेल्यावर आता जर तू म्हणत असेल मला याचा कटाळा आला, मला पश्चातापच आला, मला आमकच झालं, आता मग वजनच कमी झालं, मग आमकच झालं, तो या हाताने तो वाटोळ करून घेते सर. आणखीन तरी तुला सांगतो, तू शहाणा तू मराठीच्या नादी लागून आणखीन मी तुझ्या हातून वेळ गेले. तू जितका मराठीच्या नादी लागशील जितका तो राजकारणात तू संपणार आहे काय. एकही पक्ष तुला जवळ नाही करणार, एक पण ना भाजप ना अजितदादा ना शिंदे साहेब कोणीही तुला जवळ करणार नाही. तो पुढे एकच पर्याय, इथून पुढं मराठीच्या काड्या करायच्या बंद करायच्या, गुंडाच्या मागं उभारायचं बंद करून टाकायचं. ते म्हणाले येणारा काळ आपला आहे, यावरून आता पुन्हा मंत्रीपद मिळण्याची चर्चा सुरू आहे. मध्ये जायचा काळ आहे आता नुसतं काळे चांगलं तुला सांगितलं ना, तुला पूर्ण बदलावं लागणार. तू जे टोळीला साथ देतो ना, चूक करणाऱ्याला तो स्वतः गुतवला पाहिजे. खंडणी मागणारा खून करणाऱ्याला तो सगळ्यांना तो स्वतः गुतवला पाहिजे. तो पाठराखण नाही केली पाहिजे. तू मराठ्यांनी मोठं केलंय तुला, तो काळ तू आठवून बघ. तुला ज्यावेळेस कुणी साथ देत नव्हतं त्यावेळेस मराठ्यांनी साथ दिली. आज तू काय काड्या करतो माझ्यासारख्या काही मराठीचा तो आहे प्रवक्त्याच्या हाताने धरतो आता खाली, तो आहे प्रवक्ते ती चिल्लरचा